पूर्णा गावातील श्रीराम कंपाऊंड रोनक वेअरहाऊस केमिकल गोदामाला भीषण आग लागलेली आहे असं कळतंय। दीपक पळसुले आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। दीपक, कधी लागली आहे ही आग आणि काय आगीचं स्वरूप आहे? रेश्मा, साधारणपणे 2 तासापूर्वी आग लागलेली आहे। भिवंडीतल्या पूर्णा गावातल्या श्रीराम कंपाऊंड मधल्या वेअरहाऊस मधल्या एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे। आगीचं स्वरूप बघता अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। मात्र रेश्मा, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही जी संपूर्ण गावं आहेत, पूर्णा असेल, राहणार असेल किंवा वळ असेल, या ठिकाणी अवैधरित्या रासायनिक जी साठा आहे त्याचा साठा केला जातो आणि त्या साठ्यांमुळे हे आगीचं धूप जर बघितलं आणि जर का त्याच्यातून आणखीन जर का आग पसरत गेली तर आजूबाजूला राहणारी जवळपास 500 कुटुंब आहेत, ती 500 कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात। त्यामुळे वेळीच प्रशासनाने या भिवंडीमध्ये लागणाऱ्या आगींवर जर नियंत्रण मिळवलं नाही किंवा ही जी गोदामं आहेत ती जर हटवली नाहीत तर भिवंडीमध्ये दुसरं भोपाळ होऊ शकतं असं म्हटलं जात आहे। रेश्मा, सध्या आग विझवण्यासाठी मात्र आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। आगीवर तूर्तास पूर्णपणे नियंत्रण मिळवलं गेलेलं नाहीये। दीपक, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद।